सिद्धेश पाटेकर म्हटल्यानंतर अत्यंत भरत शेठचा विश्वास होता, अशी त्याची ओळख त्यांनी या ठिकाणी निर्माण केली. दुसरे आमची पूजा गोविलकर, खऱ्या अर्थाने धडपडणारी आणि सातत्याने या विभागामध्ये काम करणारी. मला आठवत आहे की थोडासा तिने यायला उशीर झाला, नाही तर तिच्या माध्यमातून पण बरीचशी कामं या मतदारसंघामध्ये झाली असती. परंतु काही हरकत नाही आहे, ती वेळ आणि काळ यावा लागतो. आज तो वेळ आणि काळ आलेला आहे आणि मला वाटतंय की ज्या वेळेला ही जनता जनार्दन आपल्याला या ठिकाणी निवडून देईल दोघांना, त्यावेळेला तुम्ही दोघांनी या भागाचा कायापालट केल्याशिवाय राहायचं नाही आणि त्याच्यासोबत तुमच्या खांद्याला खांद्या लावून हा विकास गोगोले आणि सुनील कविस्कर साहेब या ठिकाणी काम करतील. मंडळी, आपल्या सर्वांना माहिती असेल नसेल, परंतु पावले साहेबांनी मगाशी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की 6 वेळेला निवडणूक लढलेले आमचे कविस्कर साहेब आहेत आणि कधीही पराजय झालेला नाही आहे आपला. कविस्कर साहेब, आता ह्या विभागाचे तुम्ही जुने खेळाडी बोललात तरी काय हरकत नाही आहे, कारण की मागच्या वेळेला 7 मतासाठी तुम्ही आमच्या सिद्धेशला घालवलं आणि ह्या वेळेला समोरच्याला 700 मतांनी तरी आपल्याला घालवावं लागणार आहे. आजच्या या 7 नंबर वॉर्डच्या माझ्या सर्व माता बहिणींना, तरुण सहकारी वडीलधारी मंडळींना विनंती आहे की जो या ठिकाणी विरोधक उभा आहे त्याला आपण विचारा की आपले कामं MIDC मध्ये किती ठिकाणी सुरू आहेत आणि कामं जिथं जिथं सुरू आहेत तिथं तिथं प्रत्येकाचा या ठिकाणी आपापल्या कंपनीच्या साहेबाशी संबंध येत असतो. मग त्यांना विचारा, तुम्ही वॉर्डातले किती बरोबर कामाला लावले MIDC? ह्या पहिला प्रश्न तुम्ही विचारा. बाकीचं विकास काम जाऊ दे, ते नंतर बघू आपण, पण पहिला हा मुद्दा विचारा की आमच्या इथल्या सरेकर आळीतली किंवा आजूबाजूच्या वॉर्डातली किती लोक तुम्ही MIDC कामाला लावली किंवा किती मुली तुम्ही या ठिकाणी MIDC कामाला लावली. कारण की यांनी दुसऱ्याचं बघितलं नाही, यांनी फक्त आपलंच बघितलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी हे दोन्ही एकत्र या महाडमध्ये लढतायत. त्यानंतर उभाटा असेल, काँग्रेस असेल, पवार साहेबांचा गट असेल, ही सगळीच लोक ही एकत्र लढतायत आणि एकटी शिवसेना या ठिकाणी लढते. ही शिवसेना एकटी लढते कारण की आम्ही निस्वार्थीपणे या ठिकाणी निवडणूक लढतो. आम्ही जनतेच्या सत्तेसाठी दार ठोकवतोय. आता जनतेने स्वीकारायचं आहे की 6 वेळेला निवडून आलेला माणूस हा नगराध्यक्ष पदाचा ज्या वेळेला विराजमान होईल त्यावेळेला या शहरामध्ये जी काही कामं राहिलेली आहेत, भरत शेठच्या माध्यमातून 350 कोटी रुपये आपण आणले. आज 2016ला ज्याच्यावरती आपण विश्वास दाखवलात, ज्यांनी उपनगराध्यक्षपद भूषवलं, ज्यांनी सभापतीपद भूषवलं आणि ज्यांनी नगराध्यक्षपद भूषवलं, त्यांनी तुमचा वायफाय चालू केला का? बघा, चालू असेल कदाचित. 2016 निवडणूक महानगरपालिकाच्या ऐतिहासिक क्षणी @ स्नेहल जगताप यांच्या माध्यमातून वायफाय कनेक्शन कनेक्ट करा लगेच. म्हणून आम्ही तुम्हाला तेच सांगत होतो मागच्या वेळेला. आम्ही दोघंही घसे वरडत होतो आणि सांगत होतो की फक्त तुमच्याकडून निवडणूक काढून घेणार आणि नंतर तुम्हाला कायमचे गायब करणार 5 वर्ष का. मंडळी, नाना पार्क कुठं आहे या विभागात? इथनंच भाषण केलं. नाना पार्क देऊ, फ्री वायफाय देऊ, कचऱ्याची व्यवस्था करू, लोक तुमच्यामध्ये येऊन काम करतील, आम्ही या ठिकाणी महाडची योजना करू, आम्ही पाणी देऊ शुद्ध, आम्ही गटारं करू, आम्ही चौदार तलाचं सुशुद्धीकरण करू. ह्या सगळ्या गोष्टी आहेत कुठं? आम्ही कमानी देऊ. आता आपण पाहत असाल, ज्या वेळेला जाताना आई कोटेश्वरी देवीची कमानी सुनील कविस्कर साहेबांना त्यांच्या कार्याला या ठिकाणी मी सलाम करतो. कारण की फक्त 1 वर्ष भरत शेठच्या पाठी लागले आणि भरत शेठना सांगितलं त्यांनी की शेठ, मला काही नको, फक्त आता सध्या माझ्या कोटेश्वरी देवीची मला कमानी करून द्या. आणि भरत शेठनी आदरणीय शिंदे साहेबांच्या नावाचं पत्र या ठिकाणी टाईप करून लगेच ताबडतोब त्या ठिकाणी कमानी दिली. मग सिद्धेश पाटेकर असेल, आमचा सिद्धेश मोरे असेल, पावले साहेब असतील, ही सगळीच लोक, डॉक्टर असेल, निखिल असेल, आमचा सनी असेल, या सगळ्याच लोकांनी त्यावेळेला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजचं चौक हे चांगल्या रीतीने ज्या वेळेला बाहेरचे पर्यटक येतात ते चांगलं दिसलं पाहिजे, त्याच्याकरता भरत शेठकडे प्रयत्न केला. ताबडतोब भरत शेठने तोही देखील निधी मंजूर करून दिला. आज शेजारी आपल्या असणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळ, ते चौदार तळ पण भरत शेठच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सजवतो. मंडळी, बाबासाहेबांची ऐतिहासिक भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक भूमी आहे आणि या महाडमध्ये आपण 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता दिलीत त्यांनी या महाड शहरासाठी काहीच करू शकले.
आज DP प्लॅन आपला या ठिकाणी मंजूर आहे. उद्याच्या होणाऱ्या भविष्यामध्ये ड्रेनेज लाईन आपण करतोय. पाण्याची योजना आपण भरत शेठच्या माध्यमातून करतोय. आम्ही एक विजन घेऊन लोकांच्या पुढे जातोय. हे काय घेऊन जात आहे? ज्यांनी जिल्हा वरबडला त्यांना या ठिकाणी वरबडायला आणताय. अशांच्या हातामध्ये आपण सत्ता देणार आहोत का? आपण सत्ता देणार आहोत ती 10 किलोमीटरच्या अंतरावरती असणारं शिवनेरी निवासस्थान आणि तुमच्या हक्काचं घर असणारं इथं कांगोरी गड यांच्याकडे आपण या ठिकाणी सत्ता देणार आहोत का? आपण जाणार आहोत सुतारवाडीला? जाणार आहोत का? मला सांगा. 60 किलोमीटरच्या अंतरावरती. मग तिकडून तुमच्या सीओला फोन येईल उद्या, हे बाबा जर का तू तिला दाखला दिलास तर मग लक्षात ठेव ते दाखले पण तुमचा नगराध्यक्ष तुमच्यामध्ये राहून काम करल. अशा पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी करणार. नगरसेवक त्या पद्धतीने काम करतायत. रात्री कधी सिद्धेशला फोन करा. तो माझा पोलादपूरचा पेशंट असो, माझ्या मुटवलीचा असो, चौचा असो, विनेरचा कुठल्याही पट्ट्यातला पेशंट असो किंवा ती डिलेव्हरीची केस असो, क्रिटिकल केस असो, त्यावेळेला जेव्हा त्याला फोन लावतो त्यावेळेला ताबडतोब या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था तो करून देतो. कारण की त्याच्याकडे पक्षाने जबाबदारी दिली आहे. त्याला आम्ही त्या क्षेत्रामध्ये उतरवलेलं आहे की आरोग्य दूत म्हणून तुला या ठिकाणी महाडसाठी काम करायचं आहे. आणि म्हणून त्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा आपल्या सर्व रुग्णांना या ठिकाणी भेटत असते. मग अशा लोकांना आपण निवडून देणार आहोत का? जे स्वार्थासाठी आपलं फक्त बघताय, दुसऱ्यांचं जाऊ दे बाजूला ठेवा, अशा पद्धतीच्या लोकांना आपण निवडून देणार आहोत? हे तुम्ही आता ठरवायची वेळ आली. आणि म्हणून येणाऱ्या 2 तारखेला माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला कायमचा जर का फ्री वायफाय बसवायचा असेल आणि कायमचं टॉयलेट म्हाडातनं घालवायचं असेल आणि कायमचे जर का बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला सुनील कविस्कर साहेबांना नगराध्यक्षपदासाठी बसवावंच लागणार आहे. म्हणजे आता मोहल्ल्यामध्ये आमची सभा होती. मोहल्ल्यातले आमचे आलेच बरीचशी मंडळी इथं. त्यांना विचारा काय अवस्था आहे ती. फक्त स्वार्थासाठी युती कुठं आहे? फक्त गपचूप युती आहे, पण बोर्डावर युती नाही आहे. म्हणून मी पत्रकारांना सांगितलं किंवा पहिला तो बोर्ड काढा, त्याच्यावरती आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचा फोटो कुठं आहे, आदरणीय अमित भाईंचा फोटो कुठं आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो कुठं आहे, हे आता तुम्ही पत्रकारांनी उद्या दाखवा. कारण की भरत शेठना संपवण्याकरता 5 पक्ष आज एक आलेले आहेत. परंतु मला खात्री आहे ज्या ज्या वेळेला शिवसेनेवरती प्रसंग आलेला आहे त्या त्या वेळेला महाड शहर शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या 2 तारखेला आपण आपल्या नगराध्यक्ष सहित सर्व 20 उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजय कराल आणि 3 तारखेच्या ऐतिहासिक मिरवणुकीला आपण या ठिकाणी याल. एवढंच या निमित्त बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.